नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर झालं का तुमचं चहा पाणी वगैरे? कशा आहात तुम्ही सगळेजण? तर व्हिडिओ बघा बनवणार नव्हते मी आज ब्लॉग. तर एका निर्लज्ज माणसाने कमेंट्स केली की काय तू भिकारी आहेस, रस्त्यावरती भीक मागून खातेस, लोकांकडे भिका मागून. परत अजून काय म्हटला की आज तुझा नवरा मेला आहे, सासू सासऱ्याच्या जीवावर बसून खातेस. म्हणजे खूप काय बराच वेळ म्हणजे खूप त्यांनी कमेंट्स केल्या मला, खूप केल्या बरं का. तर मी त्याला दाखवलं भिकारी आहे, तुझ्या घरात खायची मुसीबत आहे, तुझ्या घरात खायला नाही आहे. तर तुम्हाला मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे माझ्या भावानं बहिणीनं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी व्हिडिओ पण टाकले आहेत ज्यावेळेस मी घरात काय भरलं आहे काय नाही. आणि मी घरात भरू दे कर नको भरू दे कर अभ्यास, ते कुणाला काही घेणं देणं नाही. आम्ही उपाशी राहू दे किंवा नको राहू दे, आमचा संसार आमचा प्रपंच आम्हाला कळतं. आणि राहिली भीक मागायची नाही, तर अजूनपर्यंत तरी भीक मागायची वेळ आली नाही, कारण की आम्ही कुणाचं कधी वाईट केलंच नाही आहे. तर आमच्यावर भीक मागायची वेळ येणार नाही. कष्ट करून खाण्याची तेवढी आमच्यामध्ये हिंमत आहे. आम्ही कष्ट केलेले आहेत, जिथं लात मारून पाणी काढू. कष्ट करून खाण्याची लाज नसते कुणाला. भीक मागायची वेळ नाही कधी, आणि भीक मागायला गरज काय. मी लग्न केलं आहे, माझा नवरा आहे, मस्त चांगला कमवते पाठवते. भीक मागायची गरजच नाही आणि कोणाकडे हात पसरायची तर अजिबात गरज नाही. आतापर्यंत आमच्या दरवाज्यात किती लोक आली असती, कर्जबाजारी आहे, हे आहे ते आहे म्हणून. चटणी भाकर केली आहे ना, पण सुखात खाते आमच्या घरी, कोणाच्या दरवाज्यात जात नाही. आणि तुम्ही तर काय करत नाही ना, तर दुसऱ्यांना नाव ठेवायचा प्रयत्न करू नका. आमच्या घरी काय चाललं आहे काय नाही ना, ते आमचं आम्हाला माहिती आहे बरं का. राहिली दुसरी गोष्ट माझ्या नवऱ्याची मारायची. तर माझ्या नवऱ्याला मारून तुला काय भेटणार आहे? काय भेटणार आहे? तुझ्यासारखा माझा नवरा उपट सोंडा नाही आहे. त्याची बायका पुरा कशी सांभाळायची, त्याचा संसार त्याचं घरदार कसं सांभाळायचं त्याला कळतं आहे, समजलं ना. म्हणून काळजीने उठतो आणि कामावर जातो आहे. तुझ्यासारखा उपट सोंड्याने ह्या बाईच्या त्या बाईच्या लाईव्हला जायचं, बायकांच्या आयडिया घेऊन, ते माझं काम, माझा नवरा माझं काम करत नाही. कारण की जो कष्टाळू आहेत ना, ते अशी कामं करत नाही. मेहनती लोक कधीच नाही तुझ्यासारखी. मला म्हणतो दाखव तुझ्या घरात काय काय भरलं आहे. अरे तुझ्या घरात खायची मुसीबत असेल तर माझ्या घरात खाण्याची मुसीबत नाही आहे. खात्या पित्या घरचे आहोत आम्ही, समजलं का. वर्षाचं धान्य भरून ठेवलं आहे. ऐकायचं का तुला? तर खाण्याचेच तांदूळ मी 60-70 किलो तांदूळ भरलेत, 50 रुपये किलोवाले. हां, भाकरीचेच तांदूळ मी किती ते 60 किलो भरले. गहू मी 70-80 किलो गहू भरले. तर का मी 60 किलो गहू भरलेले, परत माझ्या आईने 20 किलो गहू दिले होते रेशनचे, ते मी मिक्स करते बरं का. चांगल्या गव्हात ते गहू ते पण चांगलेच आहेत, पण चांगल्या गव्हात हेच जास्त आणि ते थोडेसे टाकायचे, असे मिक्स करून खाते. चपाती तर बघा आमची कसली आहे. ज्वारी 30 किलो भरली, समजलं का. जवळजवळ 54-55 किलो तांदूळ कांदे भरले, तेलाचे डबे भरले, आणि चटणी मीठ काय लागेल ते चटणी बिटणी सगळी मी करून ठेवले. मी सगळं व्हिडिओ दाखवले आहेत माझ्या भावानं बहिणीनं. ज्यांना माहिती आहेत ना ते बोलणार पण नाही, तुझ्यासारखे उपटसोंडेच बोलतील बरं का. तर मला एवढं सांगायचं आहे, हा बघ माझ्या घरी काय चाललं ना ते लक्ष देऊ नकोस. तुझ्या घरी खाण्याची मुशीब आहे ना ते बघ, समजलंस का. त्याला वाटलं की स्वतः तर काय करू शकत नाही, मला म्हणतो तुझी लायकी रे. अरे माझी लायकी नसू दे, तुझ्या दरवाज्यात तर नाही ना आले भीक मागायला, तुझ्याकडे 4 पैसे तर मागायला नाही आले हां. आणि भिकारी आहे हे तुझ्या जीवावर नाही ना, मुलांना शिकवत किंवा खाऊ पिऊ घालत, त्यांच्या अंगावर कपडा लागता, तुझ्या जीवावर नाही. त्यांचं बाप मस्त कमवतोय आणि घालतोय. ज्याने जन्माला घातला आहे ना त्याला तुझ्यापेक्षा काळजी आहे, लक्षात ठेव. आणि तुला काहीच अधिकार नाही माझ्या चॅनलवरती येऊन घाण कमेंट्स करायच्या.
तुला राहायचं तुझ्या अवकातीत राहा, आणि तुला जर कमेंट्स करायचे ना तर समोर येऊन बोल माझ्या. असं पाठीमागं भुंकू नको बायकांच्या आयडिया घडून. तुझ्यासारख्या बायकांच्या आयडिया काढत नाही आम्ही. तुझ्यासारखी आम्ही तेवढीच कामं नाही करत. आम्ही जन्माला आलो ना तर आम्ही काहीतरी करून दाखवतो. तुझ्यासारखं नाही, समजलं का? तुझ्यासारखं नाही स्वतःचं खायचं दुसऱ्यांचं धुणं धुवायचं. तू त्याच्यासाठी जन्माला आलायस, कारण की तुझी आईच गावहिंडी होती बरं का. तुझा अख्खा खानदान गावहिंडा असणार, म्हणून तुझ्यासारखं गावहिंड्या जन्माला आलाय, समजलं का? तू काय तुझ्या आईबापाचे स्वप्न पूर्ण करणार आहे? करू शकत नाही तुझ्यासारखा सांग. आमच्या घरातून आम्हाला संस्कार चांगले मिळाले. जरी गरिबीतून आम्ही दिवस काढले असले ना, तेव्हा आम्ही गरिबीचे दिवस काढले, पण आज आमचे चांगले दिवस आहे, लक्षात ठेव. अरे बघितलं नसेल ना तर बघ माझं माहेरचं घर पण कसं आहे तो. आणि तू सांगतोयस तुझ्यासारखे असे किती कुत्र्यांना आम्ही घालू अन्न, समजलंस का? तरी माझे दादा भाऊ वगैरे सगळे म्हणले त्याच्याकडे लक्ष देऊ नको. मी लक्षच देत नव्हती अशा लोकांकडं. म्हटलं अशा लोकांना आपण पुढे चालू ना त्याला मागे कसे खेचायचा प्रयत्न करतात. पण मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही. तुम्ही किती फेक आयडिया काढा, तुम्ही फेक बापाची फेक अवलादात, तुम्ही तसेच काम करणार. अरे तुम्ही काहीतरी करून दाखवा. दुसऱ्याला बोलण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करून दाखवा. आणि कुणाबरोबर नाही, अरे मिसरूटलं झुरल्याला पण फुटतं. कुणाबरोबर मारदांगी करते, कुणाबरोबर दाखवते. आमच्या नादाला लागूच नका बरं का, आमच्या नादाला लागूच नका. आमच्या बापाची शिकवण छान आहे, त्यामुळं आम्ही कुणाच्या पुढे झुकत नाही. चूक नसताना कुणासमोर झुकत नाही, लक्षात ठेव. हां, आणि चुकी असल्या तर स्वतःहून माफी मागायला तयार असतो, पण चूक नसताना झुकत नाही. तिथं चुकत नाही तिथं झुकत नाही. अभिमानाने ताटमानेने जगायला शिकवलं आहे आम्हाला. तुझ्यासारखी चोरी लांडी लबाडी नाही. तूच दुसऱ्यांकडनं भीक मागून खात असशील, पोट भरत असशील. आम्ही नाही, आमच्यावर तेवढी वेळ आली पण नाही, येणार पण नाही कधीच. अरे ज्यावेळेस उपाशी होतो ना, 2-2, 3-3 दिवस राहतो ना आई वडिलांच्या घरात लहान लहान असताना, हिच्या एवढी माझ्या लेकरा एवढी ह्या, तेव्हा दरवाजात कोणाची भीक मागायला नाही गेलो. 4-4 दिवस 2-2 दिवस उपाशी राहत होतो, पण भीक मागायला गेली नाही, समजलं. स्वाभिमानाने जगत आलो. आणि आता तर चांगलं खूप भेटते आम्हाला खायला. उलट घरात आहे खायला, पण आम्हाला खाऊ वाटत नाही. तर तुझ्या घरात जास्त लक्ष दे.